आजपासून काही वर्षांपूर्वी काही प्रोफेशनल पर्वतारोहक जे अनेक मोठमोठ्या पर्वतांच्या शिखरावर पोहोचले होते ते असा विचार करतात की आता आपण जाऊन कैलाश पर्वतावरती चढाई करूया. पण त्यांना हे माहित नव्हतं की त्यांचं हे डिसिजन त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट डिसिजन पैकी एक ठरणार आहे. पण का? कारण ते चढायला जातात, थोडं अंतर चढतात सुद्धा, पण थोड्या वेळाने त्यांना जाणवतं की त्यांच्या बोटांच्या नखांची वाढ अत्यंत वेगाने होत आहे. थोडं अजून वर चढल्यावरती त्यांना हे देखील जाणवायला लागतं की त्यांच्या केसांची लांबी अतिशय वेगाने वाढत आहे. त्यांना असं वाटू लागलं की त्यांचं जे वय आहे ते खूप लवकर वाढत आहे, म्हणजे ते लवकर म्हातारे होत चालले आहेत. म्हणून ते एक निर्णय घेतात की यापेक्षा वर आपण नको जाऊया, आपण खाली उतरूया. पण ही कथा इथेच संपत नाही, कारण एकाच वर्षाच्या आत या सर्व माउंटेनियर्सचा एका रहस्यमयी पद्धतीने मृत्यू होतो. तर अखेर असं काय दडलंय या रहस्यमयी कैलास पर्वताच्या आत, ज्यामुळे 2001 मध्ये संशोधन करण्यासाठी चीन आपलं हेलिकॉप्टर पाठवतो. त्यांना असं काही सापडतं ते क्लाइम्बिंग वरच बंदी घालतात. फक्त एवढंच नव्हे तर नासा आपले उपग्रह वापरून जेव्हा संशोधन करतात तेव्हा अशा काही प्रतिमा समोर येतात ज्यामुळे सगळेच चकित होत. खरंच इथे काही दडलेलं आहे का? काही लोक म्हणतात की इथे एलियन्स राहतात, काही लोकांचं हेही मानणं आहे की इथे साक्षात भगवान शंकर राहतात. तर मग चला आज समजून घेऊया विज्ञानाच्या मदतीने रहस्यमयी कैलास पर्वताची खरी गोष्ट. कैलाश पर्वतावर भगवान शिव पार्वती सोबत गेल्या 21,000 वर्षापासून ध्यान साधना करत आहेत. कैलाश पर्वताच्या आत एक लपलेलं शहर आहे. कैलाश पर्वतावर नेमकं काय आहे त्याचा एक आढावा घेऊया. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, मी जवळपास 10 ते 15 वर्षांनी तरुण झालो होतो. या क्लाइम्बिंगने माझं पर्वत दर्शन कायमचं बदलून टाकलं. माउंट कैलाश एक असा पर्वत आहे ज्याची उंची माउंट एव्हरेस्ट पेक्षा 2000 मीटरनी कमी आहे. पण त्यातली एक धक्कादायक गोष्ट तुम्हाला माहित आहे का? आजपर्यंत एकच व्यक्ती या पर्वतावर चढू शकलाय. तर माउंट एव्हरेस्टवर आजपर्यंत 7000 पेक्षा जास्त लोकांनी चढाई केली. मग यात असं काय वेगळं आहे? आणि एवढंच नाही तर एक रशियन पर्वतारोहक जे अत्यंत अनुभवी होते, ज्यांचं नाव सर्जी होतं, ते माउंट कैलाशवर चढण्यासाठी सगळ्यात छोटा मार्ग शोधतात. ते चढायला सुरुवात पण करतात, पण जसं जसं ते वर जातात त्यांच्या मनात त्यांना जाणवायला लागतं की इथे चढणं योग्य नाही. ते खाली उतरायला सुरुवात करतात तेव्हा असं जाणवायला लागतं की आपण जो निर्णय घेतलाय तो योग्यच आहे या पर्वतावर न चढण्याचा. असंच पुन्हा एकदा घडलं जेव्हा चीनने एका प्रसिद्ध पर्वतारोहक राईनहोल्ड यांना विनंती केली की तुम्ही जाऊन कैलाश पर्वतावर चढाई करा. आणि बघा नेमकं तिथे काय आहे माहित आहे का? राईनहोल्ड कोण आहे? ज्यांनी माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती ऑक्सिजन शिवाय चढाई केली ते आहेत राईनहोल्ड. त्यांनी जगातल्या मोठमोठ्या पर्वतावरती सहजपणे चढाई केली आहे. पण त्यांनी चायनीज सरकारला सांगितलं या पर्वतावर चढणं योग्य नाही आणि तुम्ही कोणालाही इथे चढायला पाठवू नका. काय दडलं असेल या पर्वताच्या हे शोधण्यासाठी चीन 2001 मध्ये आपला हेलिकॉप्टर पाठवतो. कारण चीनला असं वाटतं माणूस नाही चढू शकला तरी आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, आणि ते हेलिकॉप्टर त्या दिवशी पाठवतात तेव्हा हवामान अगदी स्वच्छ असतं. म्हणजे ते अतिशय काळजीपूर्वक दिवस निवडतात जेणेकरून जेव्हा हवा योग्य वाहत असेल हेलिकॉप्टर वर जाऊ शकते. पण त्या दिवशी काय होतं माहितीये? जसं जसं हेलिकॉप्टर वर जातं त्यावेळी अचानक काळे ढग येतं, हवामान खराब होतं. अशी परिस्थिती निर्माण होते की हेलिकॉप्टर क्रॅश होईल. मग तेव्हाच पायलट हेलिकॉप्टर खाली परत आणतो आणि लगेचच 2001 मध्ये चीनी सरकार माउंट कैलाशवर चढण्यास संधी घालते. हे रहस्य आज मी तुम्हाला 4 सोप्या पॉइंटने सांगणार आहे. पण त्याआधी माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? खरंच माउंट कैलाशवर कोणीतरी उच्च संस्कृतीचे लोक राहतात का? किंवा आधी राहिले असतील का? तुमचं काय उत्तर आहे मला नक्की सांगा. या व्हिडिओच्या शेवटी तुमचं मत पूर्णपणे बदलणार आहे. चला या 4 पॉइंट्सने व्हिडिओ समजून घेऊ. पहिला पॉइंट, माउंट कैलाशचा भूगोल. माउंट कैलाश हा पूर्वी भारतात होता, पण 1962च्या भारत चीन युद्धामुळे चीनने भारताची बरीच जमीन घेतली आणि हा कैलाश पर्वत चीनी सरकारकडे गेला. म्हणजे आता हा चीनचा भाग आहे. आता याचं भूगोल अत्यंत इंटरेस्टिंग आहे, कारण कैलाश पर्वतावरून 4 नद्या सुरू होतात आणि त्या 4ही नद्या वेगवेगळ्या दिशांना जातात. एक उत्तर, एक पश्चिम, एक दक्षिण, एक पूर्व. पण याहूनही जास्त लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या पर्वतावरती 2 तळी आहे आणि ही दोन्ही तळी एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. एकाचं नाव आहे मानसरोवर, दुसऱ्याचं नाव आहे राक्षसताल. मानसरोवर हे अत्यंत शुद्ध पाण्याचं तळ आहे. या तळाचं पाणी एवढं शुद्ध आहे की इथे जीवन सहजतेने चालू शकतं. आणि सर्वात चकित करणारी गोष्ट म्हणजे हे पाणी एवढ्या उंचीवर असतानाही, एवढ्या कमी तापमानावर असतानाही कधीच गोठत नाही. पण राक्षसताल अगदी उलट आहे. इथलं पाणी खारट आहे आणि असं पाणी कोणी प्यायला जाऊ शकत नाही. तिथं प्राणीही जगू शकत नाही. आणि आणखी एक गमतीशीर गोष्ट म्हणजे लोकांचा असा विश्वास आहे की राक्षसतालचं पाणी अचानक गायब होतं आणि कधी कधी परतही येतं. म्हणून या तळाला गोस्टेड लेक असंही म्हणतात. एवढंच नाही, त्याच्या भूगोलामध्ये अजून एक रहस्य आहे. म्हणजे पर्वताच्या दक्षिण बाजूला बर्फ जास्त आहे, तिथे सूर्यकिरण सुद्धा जास्त पडतात. आता जिथे सूर्यकिरण जास्त पडतात तिथे बर्फ कमी असला पाहिजे, पण इथे उलट आहे. किती आश्चर्यकारक गोष्ट आहे. वैज्ञानिक याचं एकच स्पष्टीकरण देतात
की हे त्याच्या लोकेशनमुळे आहे. माउंट कैलाशला पृथ्वीचं केंद्र असंही म्हणतात. अशी जागा जिथे आकाश आणि पृथ्वी एकत्र येतात. उदाहरणार्थ जर तुम्ही माउंट कैलाश पासून स्टोनहेंज पर्यंत अंतर काढलं तर ते 6666 किलोमीटर एवढं येतं. उत्तर ध्रुवावरही ते तेवढंच येतं. दक्षिण ध्रुवावरनं ते दुप्पट म्हणजे 13,332 किलोमीटर एवढं आहे. कदाचित हेच उत्तर आहे भूगोलाच्या प्रश्नाचं. आता दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊ. प्रकाश आणि आवाजाचं रहस्य. 1999 मध्ये अर्नेस्ट नावाचा रशियन सायंटिस्ट माउंट कैलाशच्या आजूबाजूच्या दगडांवरती संशोधन करायला जातो आणि आपल्या संपूर्ण टीम सह बराच वेळ घालवतो. त्यानंतर तो वेअर डू वी कम फ्रॉम नावाचं एक पुस्तक लिहितो. त्याच्या या पुस्तकात त्याने स्पष्टपणे सांगितलंय हा पर्वत एक मानव निर्मित पिरॅमिड आहे. जुन्या एखाद्या संस्कृतीने प्रगत तंत्रज्ञानातून तो बांधला असावा. बऱ्याच वेळेस रात्री 7 वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाश किरणांचा अनुभव तिथे होतो. ही गोष्ट केवळ त्यांनीच नाही तर स्थानिक लोकांनी पण सांगितली आहे. रात्री वेगवेगळ्या रंगाचे प्रकाश पाहिल्याचे सांगतात. त्यासोबतच रात्री वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी सुद्धा त्यांना ऐकायला. याचं सायंटिफिक रिझन असं आहे की 2015 मध्ये एक रशियन शास्त्रज्ञ पर्वताच्या आजूबाजूच्या डोंगरावरती संशोधन करत होता. तेव्हा त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी मिळते. ते फ्रिक्वेन्सी काढतात तर ती 5000 गिगाहर्ट्झ एवढी असते आणि ही फ्रिक्वेन्सी सामान्यपणे अस्तित्वात नाही. म्हणजे इथे नक्कीच काहीतरी वेगळं आहे. शिवाय 1938 मध्ये हिटलर आपली एक टीम संशोधनासाठी माउंट कैलाशवर पाठवतो कारण त्याला हे जाणवलं होतं की इथे काहीतरी ऊर्जा स्रोत दडलेला आहे. नासाचं रिसर्च सांगतं की पर्वताच्या आत काही नॉर्मल नसलेली चुंबकीय फील्ड आहे आणि त्या क्षेत्राची किंमत इतर क्षेत्रांपेक्षा 3000 ते 8000 नॅनो टेस्ला इतकी जास्त आहे. आणि यापेक्षा जास्त धक्कादायक गोष्ट म्हणजे पर्वताजवळ गुरुत्वाकर्षण शक्ती कधी कधी जास्त असते कधी कधी कमी असते. यावर विज्ञानाने 2 स्पष्टीकरणे दिली आहेत. एक तर कैलाश पर्वताच्या आत ज्वालामुखी आहे किंवा दुसरं पर्वताच्या आत फार मोठी एक गुफा आहे जी पृथ्वीच्या आतपर्यंत जाते. आणि हे दुसरं कारण अनेक धार्मिक पुस्तकांमध्ये सुद्धा आधीच लिहिलं आहे. या पर्वतामध्ये प्रगत संस्कृतीचे लोक राहतात. पॉइंट नंबर 3 टाइम डायलेशन सिद्धांत. सुरुवातीला सांगितलं होतं ना जे माउंटेनियर्स चढायला लागले आणि त्यांच्या केसांची आणि नखांची वाढ फास्ट व्हायला लागली. हे असं दरवेळी होतं. त्यामुळे काहीतरी वेगळं आहे ज्याने इथे वेळेचा वेग सुद्धा वाढतो. शास्त्रज्ञांनी यासाठी 3 कारणं दिली आहेत. पहिलं म्हणजे इथले UV किरण जी खूपच जास्त आहे त्यामुळे त्वचेचं नुकसान होतं आणि रिपेअरिंग सुद्धा फास्ट होतं. त्यामुळे वय लवकर वाढल्यासारखं वाटतं. दुसरं कमी ऑक्सिजन. वर चढल्यावर कमी ऑक्सिजनमुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि बॉडी जास्त कन्झ्युम होते आणि यात वय वाढल्यासारखं वाटू शकतं आणि हे बऱ्याच वेळेस माउंटेनियर बरोबर झालेलं आहे. तिसरं नासा सांगतात की इथे मॅग्नेटिक फोर्स खूप पॉवरफुल आहे त्यामुळे आपल्या शरीराच्या हॉर्मोनल सिस्टीम वरती त्याचा काहीतरी परिणाम होतो त्यामुळे वय लवकर वाढू शकतं. पण खरं कारण अजूनही शोधलं गेलेलं नाही. पॉइंट नंबर 4 नक्की कोण आहे ज्यांनी हा पर्वत चढलाय? आजपर्यंत फक्त एकच माणूस या पर्वतावर जाऊ शकतो. महाभारतातील पांडव तुम्हाला माहितीच असतील. त्या 5 पांडवांपैकी फक्त युधिष्ठिर आहे जे या पर्वताच्या शिखरावर पोहोचले होते. का? कारण त्यांना चुकीचं वागता येत नाही. ते कधीही चुकीचं वागलेलं नाही आणि खोटेही बोलले नाही. 14व्या शतकातील तिबेटी बौद्ध मिलारेपा हे असे म्हणतात की फक्त तेच त्यांच्या आध्यात्मिक शक्तीमुळे या पर्वताच्या शिखरावर पोहोचू शकतात. पण माउंट कैलाशची ही कथा इथे संपत नाही. आजही इथे अनेक प्रश्न आहेत ज्याचे आन्सर्स आपल्याला मिळतच नाही. जसं वेळ वेगात का वाढतो? ते कोणती शक्ती दडलेली आहे? या एरियाला नो फ्लाय झोन असं का म्हणतात? तिथल्या परिसरात भूकंप येतात कैलाश पर्वताच्या आजूबाजूला भूकंप जाणवत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं खरंच तिथे गुफा आहे का ज्यात उच्च संस्कृतीचे लोक राहतात? तुमचं मत काय आहे? नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.